दसरा चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज सुमारे आठवडाभर होत आहे। आजचा हा 9वा दिवस आज आहे। त्याचबरोबर आज मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी परिसरातील प्रामुख्याने मोरेवाडी गाव, पाचगाव, त्याचबरोबर मुडशिंगी, गडमुडशिंगी आदी भागातील नागरिकांनी रॅलीसह येऊन मोर्चाला पाठिंबा दर्शवला। त्याचबरोबर आज माजी आमदार सुरेश साळंगे यांनी या ठिकाणी मोर्चाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला। त्याचबरोबर जिल्ह्याचे युवा नेते मान्य धैर्यशील माने साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे। मराठा आरक्षणासाठी म्हणून मागील वर्षभरामध्ये मोर्चे शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठी जनतेने काढले आणि त्याचं रूपांतर कुठंतरी शासन गंभीरपणे या सगळ्या गोष्टीची नोंद घेईल। गिनीज वर्ल्ड बुकानं नोंद घेतली पण महाराष्ट्र शासनाला इथल्या इथं नोंद घेता आली नाही, अशी अवस्था खऱ्या अर्थानं मराठा समाजाची झाली। शांततेच्या मार्गानं आंदोलन करणारा समाज, आपल्या मागण्या सरकारासमोर ठेवणारा समाज आणि ज्याच्या माध्यमातून इतके वर्ष उपेक्षित असणारा समाज याला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे हे माहिती असून सुद्धा शासन त्याची चालढकल या ठिकाणी करते। एका बाजूला कोर्टाचं कारण सांगताय आणि दुसऱ्या बाजूला घटनेमध्ये या ठिकाणी बदल करावा असं सांगताय। जे काय करायला लागते ते शासन स्तरावर त्यांनी करावं। महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून जी आरक्षणाची मागणी रास्त आहे त्या मागणीला या ठिकाणी बळ देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं करावं। मराठा तरुणांचा या ठिकाणी असणाऱ्या समाजाचा या ठिकाणी आता विवेक संपलाय आणि आता याच्या पुढच्या काळामध्ये जे काय आंदोलन आक्रमक स्वरूपाचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसतंय, खरं तर हे आम्हाला अभिप्रेत नाही, पण खऱ्या अर्थानं नाईलाज असतो शासन हे करायला भाग पडते अशी अवस्था सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांची तयार झाली आणि याची किंमत जर समजा महाराष्ट्र शासनाने याच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेतला नाही तर याची किंमत शासनाला नक्की मोजावी लागेल अशी परिस्थिती आज तरी या ठिकाणी निर्माण झाली। अशा पद्धतीनं मराठा मोर्चा दिवसेंदिवस उग्रपणे चालला आहे। परिसरातील वाढता पाठिंबा पाहता 9 ऑगस्टपर्यंत मोर्चाला बहुतांश सर्व जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिक पाठिंबा देत असल्याचं आपल्याला दिसून येतं। कॅमेरामॅन रोहित सुरेंशीसह संदीप बिडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।